महाबळेश्वरमध्ये पहिल्यांदा महापर्यटन महोत्सव आयोजित केला आहे. खरं म्हणजे एक पर्यटकांमध्ये उत्साह आहे. उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहतोय. आणि मगाशी आम्ही कुठे त्या आपल्या खाद्य जत्रा फूड फेस्टिवल मध्ये गेलो होतो. तर तिथे खरं म्हणजे लोकल जे फूड आहे, मिलेट मध्ये बनवलेल्या वस्तू आहे, खूप घरगुती वस्तू आहे आणि अनेक वस्तू आयुर्वेदिक इथल्याच झाडपाल्यापासून बनवलेल्या पाहायला मिळाल्या. वेगवेगळ्या खाद्यपदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे. आणि बचत गट आहे, त्या बचत गटांनी खूप चांगलं त्या ठिकाणी त्या फूड फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यांना खरं म्हणजे एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. आणि या 3 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. आता तिथं गेल्यानंतर गर्दी होती. आता संध्याकाळी सकाळी खूप खवय्यांची गर्दी होईल आणि प्रत्येक पदार्थाची त्यांना चव चाखता येईल. दुसरं आता आपण इथे पाहतोय या सर्व बोटिंगमध्ये, इथे देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक आहेत. आणि आता या नवीन जो कन्सेप्ट त्यांनी केलाय की बोटीमध्ये मार्केट, तो देखील एक वेगळा संकल्प आहे आणि एक वेगळा अनुभव आहे. त्याचबरोबर आता आपलं इथं लेझर शो इथं होईल आणि किल्ल्यांचं प्रदर्शन आहे, शस्त्र प्रदर्शन आहे. त्याचबरोबर हेलिकॉप्टरने राईड पण होती आहे. हवाई राईडचा देखील अनुभव पर्यटकांना मिळतोय. असं एक सगळ्याच प्रकारच्या या ठिकाणी पर्यटकांना आनंद देणाऱ्या बाबी या ठिकाणी हे केलेलं आहे. मला वाटतं याला खूप मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतोय. आणि टेंट सिटी पण आहे. टेंट सिटी देखील त्याचं देखील मला वाटतं बुकिंग सगळं झालंय. 87% पहिल्याच दिवशी. 87% पहिल्याच दिवशी. म्हणजे या मला वाटतं 3 दिवस कमी पडतील. तुम्हाला पुढच्या वेळेस आणखी मोठा महापर्यटन महोत्सव आयोजित करावा लागेल, जेणेकरून स्थानिक लोकांना याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म मिळतो, स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि जे पर्यटक आहेत त्यांना वेगवेगळ्या पदार्थांचा, वेगवेगळ्या वस्तूंचा या ठिकाणी खरेदी करता येते. त्यामुळे अशा प्रकारचे महापर्यटन उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले पाहिजेत. आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा फार पुढाकार यामध्ये होता आणि ते देखील उत्साही आहेत आणि उत्साहामध्ये त्यांनी एक हा महापर्यटन उत्सव आयोजित केलेला आहे आणि सर्वच विभागांनी त्यांना यामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा महापर्यटन उत्सव त्याची आज सुरुवात होईल आणि 4 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचा समारोप होईल. त्यामुळे 3 दिवस खरं म्हणजे हे आज उद्या आणि परवा एक सगळेच पर्यटक याचा आनंद घेतील. पण मला वाटतं तुमचा पर्यटन महोत्सव 4 तारखेला समारोप झाला तरी लोकांमध्ये एक त्याची एक उत्कंठा की वाढवला पाहिजे असं नक्की बोलतील. पण तुम्हाला पुढचा महोत्सव जो आहे तो जास्त दिवसाचा ठेवावा लागेल. आणि मी कलेक्टर आणि सीओना देखील सूचना केली, पालकमंत्री त्याचं कोऑर्डिनेट करतील की जे आपले महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांना हे त्यांचे पदार्थ जे आहेत, त्यांच्या वस्तू, याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी आपण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तर म्हणजे एक मोक्याच्या जागेवर आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं आणि रोटेशनमध्ये आपण त्यांना महिला बचत गटांना त्यांचे पदार्थ, आता बघितले पदार्थ की अरे वेगवेगळे एकदम म्हणजे खूप चांगले पदार्थ आणि वस्तू या ठिकाणी त्या
फूड फेस्टिवलमध्ये पाहायला मिळाल्या तर लोकांनाही त्याचा आनंद मिळेल आणि जे घरगुती बनवलेलं आणि ऑर्गॅनिक सेंद्रिय या सगळ्या वस्तू त्यांना खरेदी करता येतील. काही औषधी देखील वनस्पतींच्या माध्यमातून त्या काही प्रॉडक्ट आहेत, त्यामुळे त्यांचं कायमस्वरूपी आपल्याला या महिला बचत गटांना यामध्ये रोजगार देता येईल. त्यामुळे नक्कीच मी या महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मग कोण कोण आहेत तुमच्याकडे? MTDC आहे, MTDC MTDC आणि बाकी आपले लोकल प्रशासन, स्थानिक प्रशासन, कलेक्टर, CO, सगळे SP आणि सगळी फॉरेस्टचे अधिकारी, सगळेच विभाग यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्या सगळ्यांचंच अभिनंदन करायला पाहिजे आणि उमेदचा देखील मोठा सहभाग यामध्ये आहे. त्यांना देखील शुभेच्छा द्यायला पाहिजे, कारण पाहिल्यानंतर एक वेगळा अनुभव पर्यटकांना यामध्ये मिळेल. साहेब, पालकमंत्र्यांच्या